वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट. मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या कवितेच्या सीझन मध्ये. आणि जेव्हापासून आपण कविता करतोय, वेगवेगळे विषय मला कमेंटमध्ये येत आहेत. माझ्या एका मित्राने मला खूप दिवसांपूर्वी सांगितलं होतं की यार, एक राजकारणाचा एक विषय घे यार. आणि मीच काय, आपण सर्वच पाहतोय आजकालची राजकारणाची परिस्थितीच अशी झाली आहे की खूपच खालच्या पातळीवरचं राजकारण चाललेलं आहे. म्हणजे बघा ना, एकमेकांवर टीका एवढ्या खालच्या पातळीवर करतायत नेते. बरं, कधी कधी ते सोबतच एका बॅनरवर दिसतात, कधी कधी सोबतच चहा पाणी करतात, आणि कधी कधी एवढं विरोधात बोलतात की जसं खूप भयंकर मोठ्या लेवलवर वाद होणार आहेत. आता खूप घाण अशी परिस्थिती चालू आहे सध्या राजकारणाची, आणि मी तीच गोष्ट माझ्या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडेल. आजच्या कवितेचं शीर्षक आहे की साहेब, निवडून दिले तुम्हाला, मग काम पण करा की थोडं. सर्वांच्या जवळचा आणि आवडीचा विषय हा, तर नक्कीच ऐका कविता. साहेब, निवडून दिले तुम्हाला, मग काम पण करा की थोडं. एकमेकांवर टीका करण्यात सगळेच नेते व्यस्त, उरलेलं आयुष्य मजेत घालायचंय आणि एन्जॉय करायचा मस्त. एकमेकांवर टीका करण्यात सगळेच नेते व्यस्त, उरलेलं आयुष्य मजेत घालायचंय आणि एन्जॉय करायचा मस्त. तुमचे झेंडे घेऊन सर्व कार्यकर्त्यांचा ट्रॅफिक जॅम, कुणी गेलं कंप्लेन घेऊन तर त्याला लांबूच रामराम. तुमचे झेंडे घेऊन तुमच्या कार्यकर्त्याचा ट्रॅफिक जाम, आणि कुणी गेलं कंप्लेन घेऊन तर त्याला लांबूनच रामराम. नेमकं कुठं अडतंय कळतच नाही यांचं घोड, नेमकं कुठं अडतंय यांचं कळतच नाही हो घोड. साहेब, निवडून दिले तुम्हाला, मग काम पण करा की थोडं. तुमचं बोलणं गोड बोलणं तुमचं जणू जिभेवर नेहमी साखर. आता नेत्यांचं गोड बोलणं कसं असतं, एकदम कार्यकर्ता घेऊन, अरे आपल्याच मतदारसंघातला आहे, अरे आपला लहान भाऊ आहे यार वगैरे, असं एवढे गोड बोलतात, पण काम काय करत नाहीत. तर तेच गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला की गोड तुमचं बोलणं जणू जिभेवर नेहमी साखर, गरीब माणसं माग माग त्याला मिळेना भाकर. तुमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी तुम्ही बाहेर देशात पाठवा, आणि आलेला निधी लुटू लुटू स्वतःची संपत्ती साठवा. शेतकऱ्यांच्या बांधावर जाता आणि म्हणता मी पण शेतकऱ्याचं पोर. बघा, सगळ्याच नेत्यांना लागू होतं, पण मी कोणाचं नाव नाही घेणार आहे. ही गोष्ट त्यांच्यासाठी की शेतकऱ्यांच्या बांधावर जाता आणि म्हणता मी पण शेतकऱ्याचं पोर. अहो, शेतकरी झाल्याशिवाय कळत नाही किती असतो जीवाला घोर. तुमच्याच मतदारसंघात आता रोजच जळतंय मड. साहेब, तुमच्याच मतदारसंघात आता रोजच जळतंय मड. साहेब, निवडून दिले तुम्हाला, मग काम पण करा की थोडं. रस्त्यात खड्ड्यात रस्ते कळतच नाही राव. कार्यकर्त्यांनी दिवस रात्र एक करायचा, पण तुम्ही घराणेशाहीला देता भाव. आता हे बघा, कार्यकर्ता कितीही नेत्यासाठी दिवस रात्र एक करत असेल ना, तर कार्यकर्ता कधी मोठा होत नाही, त्याला हुद्द देत नाही ते मोठे. घरातलाच एखादा नेत्याच्या मागे पुढे पुढे जातो. तर खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे कळतच नाही राव. कार्यकर्त्याने दिवस रात्र एक करायचा, पण तुम्ही घराणेशाहीलाच देता भाव. बॅनर बाज्यानं फुलांमध्ये जातो अर्धा निधी. आता बॅनरबाजी फुलं म्हणजे कसं, ते कोकणीमधून एकमेकांवर फुलं वगैरे हे टाकणं, एवढा मोठाले बॅनर लावणं, यात किती पैसा जातो. म्हणजे त्याने काय होणारच नाही, काय मिळणार नाहीये. पण आता काय बोलणार, सर्वांना ही गोष्ट कळते, पण त्यातून खूप गरीब लोकांचं भलं होऊ शकतं. तो पैसा साठवून तुम्ही तुमच्या गल्लीतलं किंवा तुमच्या शहरातलं एखादं काही चांगलं ठिकाण वगैरे काही दुरुस्त करू शकता, ठीक करू शकता, काहीतरी होऊ शकतं. पण आय होप ते तुम्हाला कळत असेल गोष्ट मला काय बोलायचंय. बॅनरबाजीन फुलांमध्ये जातो अर्धा निधी, तुमचे कार्यक्रम पूर्ण केले पण बापाचा अर्धवट विधी. निवडणुकीला मतांसाठी तुम्ही आमच्याच दे आम्हाला नोटा, निवडणुकीला मतांसाठी तुम्ही आमच्याच दे आम्हाला नोटा. पांढऱ्या कपड्यांमधला माणूस दिसतोय सगळ्यांना खोटा. आता नेते ओळखायला शिका, कोणाला मतदान करायचंय कोणाला नाही हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे बघा की निवडणुकीला मतांसाठी आम्हालाच दे आमच्या नोटा, आपलाच लुटलेला पैसा. पांढऱ्या कपड्यातला माणूस दिसतोय समजायला खोटा. 7 जन्माचं कमवून ठेवलंय तरी का सुटत नाही विकासाचं कोड. नेत्यांकडे 7 जन्माची संपत्ती एवढी साठते ना, तर मी तेच मांडण्याचा प्रयत्न केला की 7 जन्माचं कमवून ठेवलंय तरी का सुटत नाही विकासाचं कोड. साहेब, निवडून दिले तुम्हाला, मग काम पण करा की थोडं. याच्यावर खरं तर खूप काही लिहू शकतो, खूप काही मांडू शकतो, पण तत्पुरी एवढंच. आय होप तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. आणि आपापल्या मतदारसंघामध्ये जे म्हणजे काही काम झालेले नसतात, खूप लोक पेंटिंगद्वारे, खूप लोक आपल्या आंदोलनाद्वारे, खूप लोक उपोषणाद्वारे ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात, पण तरी ते प्रश्न सुटत नसतात. आणि
माहित नाही ते केव्हा सुटतील, केव्हा काय होईल, केव्हा ते सर्व नेत्यांना वगैरे कळेल. कारण राजकारण खूप घाण झालेलं आहे. आपण कोणाबद्दल म्हणजे कोणाचं नाव न घेता हे बोलतोय आणि कोणालाही राग न यावा हीच इच्छा आहे. पण राग जरी आला तरी ते काम पण व्हावे ही पण इच्छा आहे. आणि तुम्ही सांगा तुमच्या मतदारसंघामध्ये काय काय होतंय, काय काय नाही, किंवा कोणता नेता चांगला आहे किंवा कोणता वाईट आहे. कमेंट सेक्शन मध्ये आपण गप्पा मारूयातच. ठीक आहे. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण ही पीपीची दुनिया माझी जरी असली तरी हे चॅनल आपलंय राव. थँक्यू.